राजे, राजे, किती बाका प्रसंग उभा राहिलाय आज। जीव तिळतिळ तुटतोय आमचा राजे। मर्जीनुरूप वागा, आऊसाहेबांच्या हुकुमात राहा। ओ राजा, ओ राजा, तुम्ही आग्र्याला जाऊ नका, लई लई धोका आहे तिकडं। अहो राजा नका जाऊ, राजा नका जाऊ, आम्ही तुम्हाला जाऊ नाही देणार, राजा नाही जाऊ देणार। वय वय, आम्ही तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही। दादा उठा। दादानो, आमची फिकीर करू नका। विधिलिखित कुणालाही चुकलेलं नाही। आणि हो, आम्ही शत्रूच्या मुलखात जात आहोत। आमच्याविषयी अनेक बातम्या कानावर येतील, वावड्या उठतील, अफवा उठतील, पण तुम्ही कुणीही धीर सोडू नका। आमच्या सोबत 350 मराठी चित्त्यांचा घेरा आहे। येतो आम्ही। राजा, त्या मुघली लांडग्यांनी आम्हास नागवू नये, लुटालूट जाळपोळ करू नये म्हणून तुम्ही स्वतःच्या कुटुंब कबिल्याच्या आपल्या कच्च्या उमरीच्या लेकराचा जीव धोक्यात टाकून आग्र्याला चाललासा नव? दादा, ते कर्तव्यच आहे आमचं। आणि आमच्या गैरहजेरीत स्वराज्याचे हे एवढे सगळे राजे आहेत की तुम्ही प्रत्येक जण आहात। तुम्ही हे स्वराज्य सांभाळा, आपलं स्वातंत्र्य अबाधित राखा। आमच्या कैलासवासी आबासाहेबांनी आणि आऊसाहेबांनी आमच्या उरात पेटवलेल्या स्वराज्याच्या ज्योतीची आम्ही मशाल करू शकलो। या मशालीचा तुम्ही सगळेजण मिळून वणवा कराल आणि झुंडशाही, गुलामगिरी नष्ट कराल, याची खात्री आहे आम्हास। आम्ही सुरक्षित परत येऊ हे वचन देतो तुम्हाला, परंतु आम्ही परत येईपर्यंत हे स्वराज्य सांभाळा, नवे वाढवा। हर 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 हर। खम्मागढ़ी हुकुम, शिवाजी राजा अपने कुंवर के साथ किला उतर रहे हैं। पहले यहाँ आपके साथ मुलाकात करने के बाद आगरा के लिए रवाना होंगे। उग्रसेन जी, जिस दिन का इतने दिनों से बेसब्री से इंतजार कर रहे थे, वो दिन आ ही गया। अब सही मायने में हमारी दक्कन की मुहिम सफल हो रही है। सही बात है हुकुम। शिवाजी राजा पर पुकारे जंग का आखिरी पड़ाव भी पूरा होने को है। अब उग्रसेन जी, ये शिवाजी राजा दक्खनी आग का गोला हुए है। इसे हाथ में पकड़ना किसी के बस की बात ना हुए। हमने उसे आगरा की झोली में तो डाल दिया है, अब देखते हैं आगे क्या होता है। इस दक्षिणी आग के गोले से किसी का नुकसान ना होवे, बस यही ख्वाहिश है। सब कुछ ठीक हो जावे। आपने जैसा सोचा है सब कुछ वैसा ही होवे, यही एकलिंग जी से प्रार्थना है। शिवाजी राजा को आगरा भेजने का हमारा मंसूबा तो पूरा होते दिख ही रहा है, लेकिन जब वो कुंवर राम सिंह के पास आगरा में सही सलामत पहुंच जाएंगे, तभी चैन आएगा हमें। कर्तव्यपरायण माणसाच्या वाटेला नेहमी दुःखाचे डोंगर उभे राहावे, हा केवढा दैवदूर विलास। मन घट्ट करा धाकट्या राणी साहेब। अहो, एवढ्या तेवढ्याने खचून नाही चालणार। राजेंना आणि आऊसाहेबांनाही ते आवडणार नाही। विश्वास ठेवा आमच्यावर। त्या औरंगजेबाने कितीही प्रयत्न केले तरी राजेंच्या केसांनाही धक्का लावू शकणार नाहीत। कसा विश्वास ठेवावा थोरल्या बाईसाहेब?
आपण किती प्रयत्न केलेत तरीही राजे मृत्यूच्या दिशेने निघालेत असंच वाटतंय. आमचे दोन आधारस्तंभ, आमचं वर्तमान आणि आमचं भविष्य, दोन्हीही मृत्यूच्या दारी उभे ठाकले. एवढं हतबल आम्हास यापूर्वी कधीच वाटलं नाही. सुनबाई, आऊसाहेब, आपल्या डोळ्यात अश्रू. आबासाहेबांना आणि युवराजांना कळले की आम्ही तुमच्या जवळ असतानाही आपल्या डोळ्यात अश्रू आले तर ते ओरडतील आम्हाला. आपण रडू नये. आम्ही रडत नाही होत येसूबाई. आम्ही अगतिक आणि हतबल झालो आहोत. आमचे पुत्र आणि आमचे नातू मृत्यूस भेटण्यास गेले आहेत. आई म्हणून स्वतःचं काळीज पान खुडून काढताना वेदना होतात. आता आई जगदंबेच्या चरणी एकच प्रार्थना आहे की आमची ही दोन काळीज पानं आम्हा सुखरूप परत कर. राजा 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 जाऊ नका हो. अहो तिथं लय धोका आहे. बाबा उठा. बाबा आमची काळजी करू नका. राजा अहो डोळं नसताना कसं जगायचं हे माझ्या परिसराने कुणाच ठाऊक असणार. आणि तुम्ही आणि युवराज दोघं बी चाललायचा. साम्राज्याचे दोन डोळे निघालेत. राजा राजा तुम्ही गेलात तर साम्राज्य आंधळ होईल माझ्यासारखं. साम्राज्य जगल पण ठेचकळत. म्हणून सांगतो राजा राजा जाऊ नका तुम्ही. जाऊ नका. बाबा बाबा आम्हाला सर्वांना दृष्टी आहे पण आम्ही सुद्धा अंधारात ठेचकळतोच ना. त्याचप्रमाणे स्वराज्य सूर्याला मुघलशाहीचं ग्रहण लागलंय. हे ग्रहण सोडवून स्वराज्य सुखी ठेवायचं असेल तर आम्हाला जावंच लागेल. ठीक आहे राजा जा तुम्ही पण यशवंत होऊन परत या. पधारिए. खम्मा गणी राजाजी. गणी खम्मा. तशरीफ रखिए. कुंवर जी तशरीफ रखिए. राजा जी हमने सुना है कि आपके बचे सारे किलों पर हुआ है. अपनी रियाया से मिले. बहुत खूब. हमें ये बात बड़ी अच्छी लगी. राजाजी आमचे गडकोट सुरक्षित ठेवणं, तिथला बंदोबस्त कडेकोट ठेवणं, रयतेला धीर देणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं हे तर राजाचं कर्तव्यच नाही का? यकीनन. हम जानते हैं कि आप अपनी रियाया से कितना प्रेम करते हैं. इसीलिए तो आपकी रियाया आपसे उतनी ही मोहब्बत करती है. ही तर आई जगदंबेची कृपा आणि आपल्यासारख्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद. राजाजी वक्त बहुत झाला. आम्हाला निघायला हवा. सफर दूरची आहे. फक्त एवढीच आठवण देऊ इच्छितो की आपण एकमेकांना दिलेले शब्द वचन पाळली जावी. बेशक राजा जी. अपनी जुबान पर कायम रहना
यही राजपूतों का ईमान है, धर्म है। और इसीलिए हम आपको हमारी हथियारबंद जंगबाज 10,000 फौज दे रहे हैं और कुंवर शंभू राजा को अपना एक बख्तरबंद हाथी अनवर भेंट कर रहे हैं। शुक्रिया दादाजी। राजा जी, बादशाह सलामत ने आपको शहजादे का रुतबा दिया है, इसलिए जहां जहां आपका पड़ाव होगा वहां के शाही आमीर, उबरा, सालार, सूबेदार आपसे मुलाकात करने वहां आएंगे। आपका इंतजाम उनकी कोठी पर, उनके किलों में करेंगे, आपको खाने पर आने का न्योता देंगे, लेकिन आप अपनी छावनी से बाहर किसी से ना मिलेंगे। बाहर का कोई खाना तक नहीं खाएंगे आप। आपकी छावनी में अंदर की तरफ आपकी फौज होगी और बाहर हमारी राजपूती फौज होगी। सलाम शहजादे, दिलेर खान साहब का एक पैगाम है। वह सिवा अपने फर्जंद को साथ लेकर निकल चुका है। सुभान अल्लाह, जिस घड़ी की राह हम बेसब्री से देख रहे हैं वो घड़ी अब करीब आ रही है। अब हमारी तमन्ना पूरी होगी। वाह हुजूर वाह। उस खुफिया कोठी में जब वो रहने आएगा तब। लेकिन शहजादे साहब, सिवा तो अपने पड़ाव के छावनी में शामी याने में रहेगा और उसके साथ 10,000 हथियारबंद राजपूत फौज भी होगी। और मिर्जा ने सिवा के हिफाजत का पुख्ता इंतजाम रखा है। मिर्जा, ये तुमने ठीक नहीं किया मिर्जा। हमारे मंसूबे मिट्टी में मिला दिए तुमने। तुम्हें इसकी सजा जरूर मिलेगी। सिवा, तुम्हारी तकदीर सिकंदर है, इसीलिए तुम हमारे बिछाए जाल में फंस नहीं रहे हो। लेकिन हम भी कुछ कम नहीं। हम तुम्हें ऐसी मौत देंगे, ऐसी मौत देंगे कि तुम्हारी रूह भी कांप जाएगी। आऊसाब, कोण खबर? आऊसाब, लई चांगली खबर आहे। राजागडावरून निघालं आणि आधी मिर्जाच्या गोटात गेलं। दोघांची उरावरी भेट झाली। मिर्जा राजांनी आपली 10,000ची कडवी राजपूत फौजी दिली। इतकंच नाही आऊसाब, युवराजांना झुलत्या अंबारीचा अनवर नावाचा हत्ती भी भेट दिला आणि राजांना सुरक्षेसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी भी सांगितल्या। उत्तम। परंतु राजेंचा पुढचा प्रवास तो भी चांगलाच झाला आऊसाब। राजांनी त्यांच्या समद्या लवाजम्यासह आणि शिलेदारांसह गोदावरी आणि भीमा नदी वलंडली। मजलदल मजल करत राजा औरंगाबादेस दाखल भी झालं। येतो आऊसाहेब। जगदंब, आई भवानीच्या कृपेनं इथपर्यंतचा टप्पा निर्विघ्न पार पडला। आता त्या शहजादा मुअज्जमने त्याच्या कुटील कारस्थानांचं प्याद उभं करू नये म्हणजे झालं। म्हणजे आऊसाहेब, आम्ही समजलं नाही। बसा। औरंगजेब जसा मुघलांसाठी सर्वश्रेष्ठ, तसंच आपणही असावं असं वाटणारा हा शहजादा मुअज्जम औरंगजेबा इतकाच पाताळ, यंत्री आणि कपटी आहे। औरंगजेबासारखीच कडवी मानसिकता आहे त्याची, परंतु
आपण सर्वांशी कसं सलोख्याने वागतो, स्वतःचा रुतबा कसा जपतो, असं वरकरणी भासवणारा हा मुअज्जम दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा कार्यभाग साधतो. म्हणूनच तुमच्या आबासाहेबा शहजाद्याप्रमाणे वागणूक देण्याचा बादशाही हुकूम या मुअज्जमास रुचला नसेल. औरंगजेबानंतर तख्तावर बसण्याचा मनसुबा ठेवणारा हा शहजादा राजेंच्या मनसुब्यास कसा सामोरा जाईल ते समजत नाही. प्रणाम शहजादे. सलाम. शुक्रिया राजा जी. ये हमारे औरंगाबाद की सबसे खास शाही मिठाई है. सिर्फ शाही खानदान के लिए बनती है, शहजादों के लिए बनती है. लीजिए, बिस्मिल्लाह कीजिए. शहजादे, आज आमचा प्रदोष आहे आणि शंभूराजांचाही उपवास आहे. त्यामुळे आपण प्रेमानं आणलेली ही शाही मिठाई खाणं आम्हाला वर्ज्य आहे. हा, परंतु परतीच्या प्रवासात जरूर आपल्या महाली येऊन आम्ही हात ओले करू. तब की तब देखेंगे राजा जी. अब वो पाक दिन कब आएगा या काही म्हणाला शहजादे? नहीं राजा जी, आपका आज रोजा है, ठीक है, लेकिन आज आपके आने की खुशी पर हमने शाही दावत रखी है और उसमें आपको जरूर शरीक हो रहा है. बहुत केलेत आमच्यासाठी, परंतु शहजादे आम्ही कोणताही शौक फरमावत नाही आणि तसंही आम्हाला जल्दीनं आग्रा जवळ करायचा आहे. आपल्या अब्बा हुजुरांचीच तशी आज्ञा आहे. राजा जी, आपको तो सिर्फ शहजादे का रुतबा मिला है. असल में तो शहजादे हम ही हैं, शाही खून. फिर भी आप हमारी तौहीन करके हमने जो तलब किए हैं वो सारे मंसूबे खारिज कर रहे हैं. आप ये जरूर याद रखें कि हम शहजादे हैं और आपको सिर्फ शहजादे का रुतबा मिला है. हरगिज विसरलो नाही शहजादे, विसरणारही नाही. आम्हाला शहजाद्याची वागणूक मिळणे, शहजाद्याचा रुतबा मिळणे या गोष्टी आमच्या कर्तृत्वामुळे मिळाल्या आहेत आणि आपल्याला केवळ बादशाहच्या पोटी जन्म घेतल्यामुळे, केवळ शाही खून म्हणून ही बडदास्त. परंतु आम्हाला मिळालेला रुतबा हा आमच्या मनगटाच्या बळावर, आमच्या समशेरीच्या जीवावर मिळालाय. आणि म्हणूनच केवळ जन्माच्या जीवावर मिळालेल्या रुतब्याचा आम्ही मुलाहिजा ठेवत नाही. राजा जी, वक्त आने पर आपको सारे रुतबे समझ में आ जाएंगे. फिलहाल तो बादशाह सलामत ने आपकी सफर खर्ची के लिए जो 1 लाख रुपए मंजूर किए हैं वो हम आपको इनायत करते हैं. ये हमारी आखिरी मुलाकात. खुदा हाफिज.
आबासाहेब, आम्हास ही धोक्याची घंटा वाटतीये. शहजाद्यास हे तर सुचवायचं नव्हतं ना की आपण आग्र्यातून परतणारच नाही.